नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसांपूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद या ठिकाणी असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि त्यानंतर सोशल मीडियावरती त्यांच्याबाबत वेगवेगळे वक्तव्य, वेगवेगळे विधान, वेगवेगळे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले। बाळासाहेब आंबेडकर यांचे ते व्हिडिओ ते लोक घेत होते काही आणि त्यामध्ये जे आहेत काही खाली कमेंट्स करत होते किंवा त्याच्यामध्ये काही लिहित होते आणि बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्याचं काम करत होते। काहींना तर त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्यांची लिमिट पार करण्याचं काम केलं। काही जण त्या व्हिडिओमध्ये खाली लिहित होते, अरे तू औरंग्याचा आहेस का वगैरे अशा अनेक कमेंट्स करत होते, असं बोलत होते आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले आणि बाळासाहेब आंबेडकर यांना त्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले। तर आपण ह्याबाबत बोलणारच आहोत। ही जी जातीवादी किडे आहेत, जातीवादी किडे नाही तर ही काही सडक्या मेंदूची लोक असतात, ज्यांना जातीवाद करायचा असतो, त्यांच्याबद्दल आपण बोलणारच आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्ही ही अगोदर व्हिडिओ क्लिप पाहून घ्या। ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता छत्रपती उदयनराजे भोसले आहेत। छत्रपती उदयनराजे भोसले कोण्या ठिकाणी आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली, त्यांच्यासोबत ते वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलत आहेत। त्यांचा कुठला तरी सण आहे, त्यांना त्याबाबत शुभेच्छा देताना दिसत आहे। उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भेटीत विशेषतः असं काही नाहीये। मुस्लिम बांधव देखील आपलेच आहेत आणि उदयनराजे भोसले तर हे तर छत्रपती आहेत, त्यांनी त्यांची भेट घेतली। मग यावरती तुम्ही बोलायला का टाळतात? मग बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली तर त्यावरतीच का बरं तुम्ही कमेंट करता? बरं, ही एक व्हिडिओ क्लिप झाली, आता आपण दुसरी व्हिडिओ क्लिप पाहूया। यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल तर मला बोलायची गरज नाही। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तर एका कबरीवरती कुठल्या तरी मुस्लिम समाजाची ती कबर आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे काही भेट दिली आहे आणि त्या ठिकाणी ते जाऊन देखील आले। त्यांचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे काय करताय आपल्या सर्वांनाच माहीत आहे। ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले अनेक दिवस ते प्रयत्न करतायत, अनेक ठिकाणी ते उपोषण करतायत, त्या प्रकारचे ते मराठा बांधवांसाठी झगडताना देखील दिसत आहेत। मग हे दोन्ही दिग्गज व्यक्ती यांनी देखील जे आहे मुस्लिम व्यक्तींना भेटी दिल्यात किंवा त्या ठिकाणी ते जाऊन आलेत, तर यावरती बोलायचं टाळून फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनाच का टार्गेट केलं जात आहे? तर बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करणारे काही स्पेसिफिक लोक आहेत, ते जे सडक्या मेंदूचे आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये नेहमीच जातीवाद भरलेला असतो। सर्वच लोक सारखी नसतात, परंतु या लोकांनी हे बंद करायला पाहिजे। ज्यांना जातीवाद करायचा असतो त्यांनी सर्वच ठिकाणी बोलायला पाहिजे किंवा सर्वच ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे। फक्त कुणातरी एका व्यक्तीला टार्गेट करायचं, आपण त्यांना टार्गेट करून त्यांच्याविषयी पोस्ट लिहायचं, हे पूर्णपणे चुकी आहे। जर तुम्हाला वाटत असेल की बाळासाहेब आंबेडकर हे चुकले तर त्यांच्या समोर जाऊन बोला, परंतु त्यांच्या माघारी अशा वेगवेगळ्या पोस्ट लिहून किंवा त्या छोट्या छोट्या क्लिप एडिट करून पाठवणे खरंच खूप चुकीचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।